नमस्कार मंडळी, मी अपर्णा नेमकर. काही खास गोष्टी आज आपल्याशी हितगुज करण्यासाठी मी आलेली आहे. असं म्हणतात की मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. 2 सेकंद विचार करून बघा, काय फक्त मेहनतच यशाची गुरुकिल्ली आहे? नुसते कष्ट केल्याने आपण यशस्वी होतो का? असे खूप लोक आहेत या जगामध्ये जे फक्त कष्ट करतात, पण जराही यश त्यांच्या पदरात पडत नाही. मग यशाच्या गुरुकिल्ली किती आहेत? प्रश्न आहे हा, आणि विचार करण्यासारखा आहे, कारण अशा किती किल्ल्या आपण शोधत बसणार आहात, बरोबर की नाही? आपण जर थोडंसं आपल्या भविष्यामध्ये बघायचं झालं की यशस्वी करिअर किंवा खूप छान वेल सेटल लाईफ, अशा सगळ्या गोष्टी आपण पाहायच्या बघितल्या तर आपल्याला आजचा दिवस आहे त्याच्याकडे आपल्याला चांगल्या बारकाईनं पाहावं लागेल. आज जर आपण विचार केला की आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये चांगलं यशस्वी व्हायचं आहे, तर आपण त्या वाटेने नक्कीच हार्डवर्क करून पुढे जाऊ शकतो, कष्ट करून पुढे जाऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. पण हे आपण आज ठरवणार कसं की आपण आपल्या ह्या करिअरमध्येच किंवा ह्या क्षेत्रामध्येच यशस्वी व्हायचं आहे? कोणत्या बेसिसवरती आपण आपलं क्षेत्र निवडतो? बऱ्याचदा असं पाहिलं गेलंय की एक ट्रॅडिशन झालेली आहे, आई वडील डॉक्टर तर मुलंही डॉक्टर, आई वडील शिक्षक तर मुलंही शिक्षक. अशा प्रकारे एक पगडा पडलेला आहे, एक पद्धत झालेली आहे. कारण ते खूप इझी पडतं, कारण मुलं लहानपणापासून आई वडिलांना पाहत असतात, त्या गोष्टी, तो अभ्यास, ते सगळं त्यांना आत्मसात झालेलं असतं, त्यामुळे ते खूप इझी पडतं. पण जरुरी नाहीये की प्रत्येक डॉक्टरांची मुलं डॉक्टरच होतील किंवा प्रत्येक घरामध्ये शिक्षकांच्या घरामध्ये शिक्षकच येतील. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज मला जो इथे बोलायचा आहे तो म्हणजे आपलं करिअर कुठल्या बेसिसवरती किंवा कुठल्या गोष्टींवरती अवलंबित असतं. हो, अगदी बरोबर. मानसशास्त्रज्ञ आहे आणि मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि गेल्या 25 वर्षापासून या क्षेत्रात आहे. आणि मला हे प्रकर्षाने सांगावं वाटतं की अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याचा जो गुंता आहे करिअर रिलेटेड आणि व्यवसाय रिलेटेड, तो गुंता सोडवण्यामध्ये मला थोडं यश मिळालेलं आहे. नक्कीच थोडं म्हणेन, कारण मला अजून पुढे खूप जायचं आहे. आता या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे पाहायचं आहे की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, बरोबर की नाही? प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हे पाहायचं आहे की आपल्या मुलांचा कल कुठे आहे, त्यांचे इंटरेस्ट कुठे आहे, त्यांना काय नक्की करावं वाटतं, त्यांच्या इच्छा काय आहेत. हा झाला एक भाग, जो की आपल्याला सगळ्यांना ऑब्झर्वेबल आहे आणि आपण साध्या बोलण्यातनं सुद्धा आपल्याला कळतं की त्यांना काय आवडतंय. पण नुसत्या आवड निवडीवरती आपण करिअर नाही डिसाईड करू शकत. तर त्यासाठी आपल्यामध्ये ऍप्टिट्यूड असला पाहिजे. ते खास जन्मजात असलेलं जे वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाकडे असलेलं जे मेंदूमधले गुण आहेत, ते असले पाहिजेत. जर हे असतील ऍप्टिट्यूड्स, तर आपण त्या क्षेत्रामध्ये खूप यशस्वी होऊ शकतो. पण महत्वाचा प्रश्न असा की हे ऍप्टिट्यूड ओळखायचे कसे, आपल्याला कसे कळणार? आणि प्रत्येकाच्या इच्छा असते की मी डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, मी ऍक्ट्रेस बनावं, मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनावं, मी काय नाही, खूप काही इच्छा आकांक्षा असतात. पण सगळ्यांच्याच इच्छा आकांक्षा नाही पूर्ण होत. म्हणून आपल्यामध्ये असलेले गुण, मेंदूमध्ये असलेले खास तत्व म्हणतो आपण त्याला, ते असले पाहिजेत. आणि ते असतील तरच आपण त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. आता हे ओळखायचं कसं, ह्याच्याबद्दल मी शेवटी बोलणार आहे. तिसरा मुद्दा असा की मला आवड आहे, मला ऍप्टिट्यूड पण आहे, पण मला जर माझी पर्सनॅलिटी त्या गोष्टीला सुटेबल नाहीये, तर मी त्या क्षेत्रात नाही जाऊ शकत. माझं व्यक्तिमत्व त्याच्याशी निगडीत आहे का, त्या क्षेत्राशी निगडीत आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी फार गरजेच्या असतात, राईट? जसं HR मॅनेजर व्हायचं आहे,
HR मॅनेजर व्हायसाठी आपल्याला लोकांची आवड असली पाहिजे. लोकांना बोलण्यामध्ये, त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपली कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे. आपल्याला त्यांच्याशी डील करताना किंवा त्यांच्याशी बोलताना तो एक छानसा पॉझिटिव्हिटी आणि तो भाव आला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला इतर सगळ्या लोकांच्या बद्दल काही ना काही माहिती करून घेता आली पाहिजे. कम्युनिकेट करून म्हणा किंवा त्यांच्या टेस्टमधून म्हणा किंवा ऑब्झर्वेशनमधून म्हणा, खूप गोष्टी असतात. तर आपलं व्यक्तिमत्व जर सुटेबल असेल तर आपण HR मध्ये जाऊ शकतो. ज्या व्यक्तीला इंट्रोवर्ट म्हणतो आपण, इंट्रोवर्ट म्हणजे त्याला एकांत आवडतो, एकटेपणा आवडतो, त्या व्यक्ती कसं काय HR मॅनेजर बनणार? कारण त्यांना कोणाशी बोलायचंच नसतं, त्यांना कोणाशी इंटरॅक्टच करायचं नसतं, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, कुठल्याही प्रकारे इंट्रोवर्ट व्यक्तीला ते नाही जायला आवडणार तिथे. हा आला पर्सनॅलिटीचा भाग. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्वाचा भाग. एक्स्ट्रोवर्ट ह्याच्या विरुद्ध असे येतात की त्यांना खूप लोकांमध्ये राहायला आवडतं, बोलायला आवडतं, इंटरॅक्ट करायला आवडतं, पिकनिक्स, पार्ट्या, त्याच्यानंतर अनेक काही गोष्टी. हे एक्स्ट्रोवर्ट लोक जे आहेत ह्यांना लोकांबरोबर राहायला आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला आवडतं, त्यांच्याशी कम्युनिकेट करायला आवडतं. त्यामुळे त्यांच्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा, हे सगळे करिअर्स ओपन होतात. हो की नाही? थोडा विचार करण्याचा गोष्ट आहे. इंट्रोवर्ट लोकांसाठी पण करिअर्स आहेत. ते त्याच्यामध्ये खूप जिनियस असू शकतात. मग ते ओळखायचे कसे, बरोबर की नाही? मॅडम, आम्हाला पहिल्यांदा हे सांगा की ते आम्ही ओळखायचं कसं. मुद्दे तर कळले की आपल्याकडे इंटरेस्ट असला पाहिजे, आपल्याकडे व्यक्तिमत्व असलं पाहिजे, आपल्याकडे ऍप्टिट्यूड असला पाहिजे, आपल्याकडे तो कल असला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. पण ते ओळखायचं कसं? आता सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? कुठल्याही प्रकारे गेसवर्क नाही झाला पाहिजे. मला काकांनी सांगितलं, मला मामाने सांगितलं, मला आत्यानी सांगितलं किंवा मला इतर लोकांनी सांगितलं किंवा मला ह्यांनी असं सजेस्ट केलं किंवा माझी मित्रमंडळी इकडे जात आहेत म्हणून मी तेच करणार. हा असा गेसवर्क नसला पाहिजे आपल्या करिअरमध्ये. आपल्या करिअरमध्ये काय असलं पाहिजे तर सायंटिफिक अप्रोच असला पाहिजे आपल्या भविष्याला घडवण्याचा. आणि आपलं भविष्य तेव्हाच घडवू शकतं जेव्हा आपण आपल्यामध्ये स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करणार. आणि यासाठी सर्व जगभरामध्ये मी सांगते, सर्व जगभरामध्ये सायंटिफिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने काही टेस्ट बनवलेले आहेत. पर्सनॅलिटी टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट, IQ टेस्ट, इंटरेस्ट टेस्ट, आणि ह्या सगळ्या जगभरात वापरल्या जातात. त्याच्यातून आपल्याला आपलं करिअर आणि त्याचं मार्गदर्शन उत्कृष्टरित्या होऊ शकतं. आता ह्या टेस्ट ऑनलाईन तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. त्या करून फायदा नाही, उपयोग नाही, त्याच्यावरती करिअर तुमचं नाही डिसाईड होऊ शकत. मग करायचं काय आहे? आपल्याला फक्त आणि फक्त सर्टिफाईड काउन्सिलर्स, सर्टिफाईड करिअर काउन्सिलर्स आणि जे व्यक्ती गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड आहेत यांच्याकडूनच ह्या टेस्ट केल्या पाहिजेत. ह्या त्यांच्याकडेच अवेलेबल असतात. आणि ह्याचं जे शास्त्रोक्त अनालिसिस होतं, त्याचं जे सगळं परीक्षण होतं आणि त्याच्यानंतर जे आपल्याला गुण मिळतात, त्या बेसिसवर आपण ठरवायचं असतं की आपल्याला कुठल्या करिअरमध्ये जायला पॉसिबल आहे, शक्यता आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे. स्किल्स असतात, ते स्किल्स आपण अचीव करू शकतो, पण ऍप्टिट्यूड अचीव नाही करता येत, एनहान्स करता येतं. सो ऍप्टिट्यूड आपल्याला एनहान्स करता येतो आणि आपला ऍप्टिट्यूड आपल्याला ट्रेनिंगनी अजून शार्प करता येतो, बरोबर की नाही? सो अशा पद्धतीने करिअर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण कधीही 5 वर्षाचा अभ्यास करून परत रिटर्न 0वरती येऊन परत रिस्टार्ट नाही करू शकत. आयुष्याची गेलेली 5 वर्ष पुन्हा येऊ शकत नाहीत. म्हणून वेळेवरच आपण आपलं परीक्षण चांगलं केलं पाहिजे, आपलं करिअर निवडण्यासाठी शास्त्रोक्त पद्धती घेतल्या पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारच्या दबावाखाली न येता, कुठल्याही प्रकारच्या
अशास्त्रोक्त पद्धत, म्हणजे ज्याच्यामध्ये काही शास्त्र नाहीये, काही तथ्य नाहीये, लॉजिक नाही, अशा गोष्टी न करता एक व्यवस्थित करिअर निदान केलं पाहिजे आपलं आणि त्याप्रमाणे पुढे वाटचाल केली पाहिजे. तर हा होता आजचा मुद्दा. आणि यासाठी आपण कोणाला कॉन्टॅक्ट करू शकता? सगळ्या सर्टिफाईड काउन्सिलर्स आणि सगळ्या सर्टिफाईड लायसन्स होल्डर व्यक्तींनाच कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, जेणेकरून आपला वेळ आणि पैसा बर्बाद होणार नाही आणि पश्चाताप होणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला कृपा करून एक रिक्वेस्ट आहे की कृपा करा, आपल्या मुलांना 8वी नंतर, 8वीची परीक्षा झाली की नंतर करिअर काउन्सिलिंग नक्की करवून घ्या. त्यानंतर आलेल्या रिपोर्टवरती नीट विचार करा. काही प्रश्न असतील तर पुन्हा काउन्सिलरकडे जा आणि त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी ते सगळं उलगडून घ्या की कसं काय. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच गव्हर्नमेंटच्या सवलती असतात. काही मुलांना लर्निंग डिसेबिलिटी असू शकते, काही मुलांना आणखीन काही चॅलेंजेस असू शकतात, तर त्यासाठी गव्हर्नमेंटकडे खास फॅसिलिटीज आहेत. आपल्याला जर आपलं पोटेन्शियल कळलं, ॲप्टिट्यूड, पर्सनॅलिटी कळली, आपल्यातले सगळ्या गोष्टी कळल्या, तर आपण नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या सरकारने दिलेल्या अनेक संधींचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये आपले कष्ट कमी करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे आज इथे या मुद्द्याला घेऊन मी आली, कारण मला कळकळीने वाटलं की आता ही सुट्टी जी आत्ता चालू आहे, परीक्षेनंतरचा जो काळ आहे, बरीच मुलं खेळण्यात, फिरण्यात आणि टाइमपास करण्यात, आता टाइमपासला मोबाईल आणि गॅजेट असल्यावर ते काही सांगायला नको, त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि बोलणार काहीच नाही आता, कारण आईवडीलही बोलू शकत नाही अभ्यास कर, कारण सुट्टी आहे. तर हा वेळ ह्या चांगल्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करा. आपलं स्वतःचं संपूर्ण करिअर काउन्सिलिंग करवून घ्या आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करा. आणि आत्तापासूनच जाणून घ्या की आपल्याला काय केलं पाहिजे म्हणजे आपण यशस्वी होऊ. फक्त कष्टानेच यशस्वी होणं हे इक्वेशन नाहीये. धन्यवाद. नमस्कार.